प्रार्थना पण आहेत आणि गीत पण आहेत. त्यातलं सर्वात प्रसिद्ध गीत आहे गोपी गीत. आणि येणाऱ्या जन्माष्टमीला आपण त्या गोपी गीतावरच 3 दिवस चर्चा करणार आहे. जे सर्व गीतांमध्ये सर्वश्रेष्ठ गीत आहे, गवळणींनी गायलेलं गीत विरहामध्ये श्रीकृष्णांच्या, त्याला म्हणायचं गोपी गीत. काय म्हणायचं? पण हे गोपी गीत समजण्याच्या अगोदर वेणुगीत समजावं लागतं, म्हणजे स्टेप बाय स्टेप. तर गवळणींचा जो भाव आहे त्यांनी तो व्यक्त केला, पण वेणू वादन जे भगवंतांनी केलं, बासरी वाजवली वृंदावनामध्ये, त्या बासरीचं एक गीत आहे, तर ते अगोदर पाहायला पाहिजे, मग ते गोपी गीत समजू शकतं. म्हणून आपण असा विचार केला की आधी वेणुगीत आपण तर चर्चा केलीच, पण आज थोडी सारांश रूपाने पुन्हा एकदा या वेणुगीताची चर्चा आपण करूया. आणि या श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये 21व्या अध्यायामध्ये 5 नंबरचा श्लोक येतो, सर्वांना परिचित आहे. बरहापीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रतवासा कणक कपिशम वैजयंतीं च मालां रंध्राण वेणो अधर सूदया पूरयन् गोपवृन्देः वृंदारण्यं स्वपदरमणं प्राविशद गीतकीर्तिः. फार सुंदर श्लोक आहे श्रीमद भागवतामध्ये. बरहा पीडम नटवर वपू, असं पूर्ण श्लोकाचं विवरण तर नाही करणार, पण त्यातला एक भाग आपल्याला घ्यायचा. असं भगवंतानी मयूरपुच्छ, मोराचा पंख डोक्यावर धारण केलेला आहे भगवान श्रीकृष्णाने. आणि बरहा पीडम, असे नटवर भगवंताला म्हटले, नटवर. नटवर वपू कर्णयो कर्णिकारम, भगवंताने कानामध्ये कुंडल धारण केलेली आहे, त्याला कर्णिका असं म्हटलेलं आहे. भगवंताच्या कानामध्ये जी कुंडल आहेत त्याला काय म्हटलंय? कर्णिका. आणि तसं भगवंतानी कानावर अशी फुलं पण घालतात, भगवंत कानाच्या वरती असं फुल घालतात, त्यालाही कधी कधी कर्णिका म्हटलेलं आहे. वैजयंती माळा भगवंतानी धारण केलेल्या आहेत. आणि वेणू, भगवंतानी वेणू धारण केली. वेणू अधर सुधया, ओठाला लागून भगवंताची एक बासरी आहे. आणि मग पुढं म्हणलेलं आहे की असे भगवंत वृंदारण्य स्वपद रमणम, त्या वृंदावनामध्ये रमण करतात. राधा रमण लाल की. तर वृंदावनामध्ये 3 गोष्टी प्रसिद्ध. कोणत्या कोणत्या? रेणू, धेनू आणि वेणू. या 3 गोष्टी फार प्रसिद्ध. असं भगवंताची रेणू, रेणू म्हणजे काय हो? माती. त्या वृंदावनाची माती प्रसिद्ध आहे फार. आणि त्या वृंदावनाचे धेनू, धेनू म्हणजे काय? गोमाता. ती गायी पण प्रसिद्ध आहे. आणि तिसरी गोष्ट सांगितली वृंदावनाची, ती म्हणजे वृंदावनाची वेणू. त्या वृंदावनामध्ये जी बासरी वाजते भगवंताची, ती बासरी फार प्रसिद्ध आहे. रेणू, धेनू आणि वेणू. असं रेणूचं महात्म्य आपण पाहिलं, मातीचं महात्म्य. आणि धेनूचं सुद्धा महात्म्य बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय, गाईचं. आणि आज आपण पाहतो या वेणूचं महात्म्य. ही जी वेणू आहे भगवंतांची, जी वृंदावनामध्येच वाजते फक्त वेणू ही. आणि ही वेणू एवढी का प्रिय आहे भगवंतांना, किंवा या वेणूचं काय महात्म्य आहे? आता वेणूला कधी बासरी म्हटलेलं आहे, काय म्हटले? कधी त्याला पवा म्हटलेला आहे, बासरी म्हटलेला आहे, अजून काय म्हटले? वेणूला काय म्हटले? मुरली. काय म्हटले? ते भगवंताची नावं सुद्धा आहेत, माहिती आहे तुम्हाला? तो मुरली वाजवणारा मुरलीधर भगवान की. भगवंताचं नाव मुरलीधर. आणि भगवंताचं नाव आहे काय? वेणुधर. काय नाव आहे? वेणुधर पण नाव आहे, मुरलीधर पण नाव आहे. भगवंतांची अशी नावं त्यांच्या लीलेमुळे पण आहेत. आणि हा जो श्लोक गायन केला याच्यामध्ये भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन आहे. हा श्लोक ऐकूनच शुकदेव गोस्वामी भक्त झाले. अहो बकियम स्तनकालकूटम, हा एक श्लोक ऐकला होता. आणि हा एक बरहा पीडम नटवर वपू, हे 2 श्लोक शुकदेव गोस्वामींनी ऐकले जंगलामध्ये.
आणि हे ऐकून त्यांना श्रीकृष्णाबद्दल प्रेम उत्पन्न झालं. म्हणजेच भगवंतांच्या सौंदर्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर गोष्ट आहे की भगवंतांचा मोरपंख, मोरपंख, आणि दुसरा आहे बासरी. कधी जर तुम्ही श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये कुठेही जा, जेव्हा पुजारी वस्त्र घालतात भगवंताला आणि हार लावतात आणि मग आरती करतात, भगवंतांच्या डोक्यावर मोरपंख कधी कधी लावायचा राहून जातो भगवंताच्या डोक्यावर गडबडीमध्ये. आणि कदाचित गोकुळामध्ये जेव्हा वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्ण होते तेव्हा सुद्धा मोरपंख गडबडीत लावायचं विसरू शकतात किंवा विसरली असतील असं म्हणूया. पण भगवंतांचं दुसरं जे वैशिष्ट्य आहे, ही जी बासरी आहे किंवा ही जी वेणू आहे, हे भगवंत लावायचं कधी विसरत नाहीत. कधी श्रीकृष्णाच्या कुठल्या मंदिरामध्ये गेलाय का तुम्ही? कुठल्याही मंदिरामध्ये जावा, कितीही पडलेलं जुनं पुराण मंदिर असू द्या, मोरपंख नसतो डोक्यावर कधी कधी, पण बासरी मात्र असते. आणि बासरी जर काही कोणी चोरून जरी नेली तर भगवंताचा हात तरी असाच असतो. एखाद्या चोर आणि बासरी चोरून जरी नेली, पोझिशन तर हाताची अशीच राहते. तर बासरी भगवंताच्या दोन वैशिष्ट्य, एक तर मोरपंख आणि दुसरं वैशिष्ट्य बासरीचं भगवंतांच्या. ह्या दोन गोष्टी पैकी जर तुलना करायची म्हटलं तर पहिला नंबर कोणाला द्यावा लागतो माहितीये का? बासरीला द्यावा लागतो. का? मोरपंख कधी कधी नसला तरी काही भगवंताला काय प्रॉब्लेम नाही एवढा, फक्त ओळखायला नाही येणार. मोरपंख लावला की तो श्रीकृष्ण आहे. पण बासरीचं जर आहे, बासरीचं महात्म्य फार आहे. आणि म्हणून भगवंत कधी कधी वृंदावनामध्ये मुकुट धारण करतात. आणि भगवंत नटवर आहेत म्हटलं इथे. नटवर, नट म्हणजे हिरो, हिरो हिरोईन, अभिनेता, नट नटी, नटवर. असं भगवान महादेवांचं एक नाव आहे नटराज. काय नाव आहे? श्रीकृष्णाचं नाव नटवर. वर म्हणजे वर वधू मधला वर. वर म्हणजे वर, सगळ्याच्या वर, सर्व नटांच्या वर. कोण? श्रीकृष्णाचं नाव नटवर वपू कर्णयो कर्णिकारम. भगवंताच्या कानामध्ये कुंडल आहेत, फुलांची कुंडल आहेत. भगवंतांना कधी कधी आपण पण करतो, फुलापासून कानातलं बनवलं जातं. फुलापासून कर्णफूल मराठीमध्ये, कर्णफूल. आणि अशी जी कधी कधी भगवंत काय करतात, फुलं असतात, फुलं भगवंत वेगळ्या झाडाची फुलं अशी कानामागं टाकतात अशी. आणि जेव्हा श्रीकृष्ण कानामागं फुलं टाकतात असे, आणि जेव्हा हे फुलं टाकल्यानंतर जेव्हा श्रीकृष्णाकडे बघितलं तर भगवंताकडे एवढी जादू आहे, भगवंत काय करतात, ते फूल ॲटोमॅटिक या कानामध्ये येऊन बसतं इकडले. आत्ता तर इकडे पाहिलं होतं तर डोळ्याची पापणी लावते ना लावते ते फूल इकडे जातं भगवान श्रीकृष्णांच्या. तर इकडेही आणि इकडेही दोन्हीकडे फुलं, भगवंत एकच फुल असतं पण दोन्हीकडे असल्याचा भास होतो भगवान श्रीकृष्णांच्या. कानावरती फुलं ठेवतात भगवंत. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण वैजयंती माळा धारण करतात गळ्यामध्ये. वैजयंतीच्या माळा शास्त्रामध्ये वर्णन आहे. वैजयंती माळ 5 प्रकारच्या फुलांपासून बनते. पहिलं फुल आहे तुळशीचं पान त्यामध्ये असावं, मंजिरी असणारं. दुसरं आहे कमळाचं फूल. आणि तिसरं आहे पारिजातकाचं फूल. चौथा आहे कुंदा पाहिलं का आपण? कुंदा. आणि 5वा आहे मंदार. हे झाडाची फुलं आहेत 5 प्रकारची. या 5 प्रकारच्या फुलापासून हे वैजयंती माळा बनते भगवंतांची. म्हणून म्हणलेलं आहे गळा वैजयंती माळा. इथेही या श्लोकामध्ये वर्णन आहे, बिभ्रतवासा कनककपिशम वैजयंतीं च मालाम. तर भगवंताची ही वैजयंती माळ फार प्रसिद्ध आहे. काही संत लोक त्याचा वेगळा वेगळा अर्थही सांगतात. ही मण्याची माळ आहे वेगवेगळ्या असंही सांगतात. पण या वैजयंतीचा एक अर्थ, या 5 फुलापासून ही वैजयंतीची माळ बनते. ते भगवान श्रीकृष्ण धारण करतात. आणि तसं भगवंत जेव्हा गळ्यामध्ये धारण करतात
तर भगवंताचा जो हार आहे तो हार एवढा कमी उंचीचा नसतो. श्रीकृष्णांच्या गळ्यामध्ये जो हार आहे फुलांचा तो म्हणे गुडघ्याच्या खाली असतो, गुडघ्याच्या खाली. आपण वरती जर दर्शन केलं असेल भगवंताचं तर भगवंत छोटेच आहेत पण हार त्यांचा गुडघ्याच्या खाली असत, गुडघ्याच्या खाली. जेव्हा भगवंतांना विचार असा हार का बरं, एवढा गुडघ्याच्या खाली हार का, सांगा. कोणी सांगतं तुमच्या विकारण? एवढा मोठा हार काय, जेवढा माणूस तेवढा हार पाहिजे की नाही, गुडघ्याच्या खाली हार भगवंताचा. असं शास्त्रामध्ये वर्णन आहे तर की भगवान श्रीकृष्ण एवढे लहरी आहेत आणि एवढे आनंद, प्रत्येक क्षणाला आनंद देणारे आणि घेणारे. जेव्हा भगवंत वृंदावनामध्ये चालतात, त्या व्रजभूमीमध्ये चालतात, त्याला भगवंत सरळ चालत नाहीत. भगवंत काय चालतात, एक पाय इकडे एक पाय इकडे, म्हणजे नृत्य करत करत भगवंत त्या वृंदावनामध्ये चालतात. आणि जेव्हा भगवंत चालतात, भगवंतांचा जो गळ्यामध्ये हार आहे, पुष्पांची माळा आहे, भगवंतांची जी गुडघ्यापर्यंत आली आहे. आणि जेव्हा चालताना गुडघा पुढं होतो की तर भगवंत काय करतात, त्या गुडघ्याने तो हार ओढवतात असं. आणि मग तो हारही एकदा इकडं एकदा इकडं एकदा इकडे, आणि असं करत 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 भगवंत त्या वृंदावनामध्ये विहार करतात. येते का आपल्या लक्षात? भगवंतांच्या हाराचं वैशिष्ट्य आहे, भगवंताच्या कुंडलांचं वैशिष्ट्य आहे, माळेचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आपल्या डोळ्यांनी जर भगवंतांचं हे सौंदर्य या जन्मामध्ये नाही पाहिलं मंदिरामध्ये येऊन, आणि कानाने जर नाही श्रवण केलं, तर हा जन्म वायाच गेला असं म्हणायला हवं. कारण भगवंतांचं सौंदर्य पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी, तसा अनुभव घेण्यासाठी ही एक संधी दिलेली आहे भगवंताने. आणि म्हणून जेव्हा एक गोपी यमुनेच्या काठी ध्यान करत बसली होती, अशीच डोळे झाकलेले आहेत तिने, आणि मग त्या ठिकाणी नारद मुनी येतात. नारायण नारायण. नारद विचारतात, अगं अगं गोपी काय करते तू, एकटीच बसली यमुनेच्या काठी, काय करते? ती म्हणते, मी श्रीकृष्णांचं ध्यान करते म्हणे. असं म्हणायला पाहिजे होतं खरं. त्या गोपीला म्हणले, तू एवढी तल्लीन होऊन काय करते, डोळे झाकून एवढ्या एकांतामध्ये बसून? ती गोपी म्हणाली, मी काही कोणाचं ध्यान करत नाही म्हणले. मी तर म्हणले या माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयामध्ये एक काळ्या वर्णाचा व्यक्ती घुसलेला आहे म्हणे. त्या व्यक्तीला मी बाहेर काढण्याचा विचार करते म्हणे. तो निघणं झालाय आणि मी त्याला प्रयत्न करते रोज की तो माझ्या मनातून निघून जाईल, हृदयातून निघून जाईल. कारण मला काही काम धंदाच करता येईना. तो व्यक्ती आहे ना मनामध्ये बसलाय माझ्या, त्यामुळे मला काही काम धंदाच करता येईना. त्या गोपींची अशी अवस्था आहे वृंदावनाच्या की त्या हृदयात गेलेले कृष्ण बाहेर निघण्याच्या मनामध्ये आणि त्याच्या डोळ्याच्या पुढे केवळ श्रीकृष्णच आहेत. आणि आपली अवस्था वेगळी आहे. आपल्याला श्रीकृष्ण आठवावे लागतात, बरोबर आहे का? ध्यान करावं लागतं आणि गोपींना ध्यानातनं निघून जावे म्हणून प्रयत्न करावा लागतो. म्हणून म्हणलंय गोपींची जी अवस्था आहे ती फार उच्च आहे, गवळणींची अवस्था फार उच्च आहे, त्या उत्तम अधिकारी आहेत. आणि म्हणून गोपी भरतुर पदकमलयोर दास दासानुदास, अशा गोपींच्या चरणाचा आश्रय ग्रहण करायला शास्त्र सांगतंय. तसं या वेणूचं जे सौंदर्य आणि वेणूचं भगवंताच्या जीवनामधलं स्थान काय आहे याची चर्चा चालू आहे. यमुना महाराणीला 2 मुलं आहेत असं म्हटलं तर काही हरकत नाही. 2 संतान आहेत. यमुनेचा पहिला संतान आहे म्हणजे यमुनेमध्ये उगवणारं कमळ पुष्प, हे संतानच म्हणायचं की त्यांचं यमुनेचं. यमुनेमध्ये कमळाची फुलं उगवतात. आणि दुसरं संतान आहे ते यमुनेच्या काठी बांबूची झाडं उगवतात. काय उगवतात? बांबूची झाडं उगवतात. म्हणून म्हणलेलं आहे की यमुनेची 2 संतानं आहेत. एक आहे कमळ पुष्प आणि दुसरं आहे ती बांबूची झाडं. आणि मग
हे जे बांबूचे झाडं आहेत, या बांबूच्या झाडापासूनच ती वेणू बनते ना, मुरली बनते, बरोबर आहे का? जसं बांबू तर एक काय म्हणायचं, पोकळच असतो असा थोडाफार, काही भरीव असतात, काही थोडाफार पोकळ असतो. ही जी वेणू आहे, ही वेणू बांबूपासून बनलेली आहे आणि भगवान श्रीकृष्णाने तिला आपल्या ओठाशी धारण केलेला आहे. भगवंताने ती जी वेणू बासरी आहे, ओठाला स्पर्श केलेली आहे. दोन गोष्टींचा सदैव गोपींना राग येतो. पहिलं तर ही जी वेणू आहे, बासरी आहे, एवढ्या जवळ कशाला श्रीकृष्णाच्या, ओठाला चिकटली पूर्ण जाऊन. आणि दुसरा तो मुकुट आहे, तो मुकुट पण डोक्यावर बसलाय जाऊन श्रीकृष्णांच्या. म्हटलं की दोन भगवंतांच्या बाबतीमध्ये जे निर्जीव वस्तू वाटतात त्या पण सजीव असतात. ते व्यक्ती स्वरूपामध्ये आहेत, गोलोकामध्ये, वैकुंठामध्ये. जसं शंख चक्र सुद्धा, असं वेणू सुद्धा एक व्यक्ती आहे. आणि ही जी वेणू व्यक्ती आहे, ही बासरी आहे, ही बासरी एवढ्या ओठाला चिकटलेली आहे आणि अशी चिकटली की जणू काय त्या भगवंताच्या ओठाचं रसपान करते. त्या भगवंतांचे ओठ इतके मधुर आहेत, त्या मधुर अशा ओठांमधून निघणारा जो रस आहे त्याचं पान करण्यासाठी ती ओठाला चिटकून बसलेली वेणू आहे. वल्लभाचार्य वर्णन करतात, अधरम मधुरम वदनम मधुरम, अधरम मधुरम वदनम मधुरम, नयनम मधुरम हसितं मधुरम, नयनं मधुरम हसितं मधुरम, अधरं मधुरं वदनं मधुरं, वदनं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं, हृदयं मधुरं मधुरं, हृदयं मधुरं गमनं मधुरं, मधुराधिपतेर् अखिलं मधुरं, मधुराधिपतेर् अखिलं मधुरं, मधुराधिपतेर् अखिलं मधुरं, धरं मधुरं वदनं मधुरं, धरं मधुरं वदनं मधुरं, मधुराधिपतेर् अखिलं मधुरं, मधुराधिपतेर् अखिलं मधुरं. भगवंतांच्या अधरामधून एक अधरामृत असं मधाच्या पोळ्यातनं मध टपकावा असं खाली टप 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 टप, भगवंताच्या ओठामधून असा रस पाझरतोय भगवंतांच्या. अधरामृत म्हटलं याला, अधरामृत. तर चरणामृत ऐकलं तुम्ही, चरणामृत, चरण धुतल्यानंतर जे चरणामृत येतं, असं ओठामधून तर धुवायची गरज नाही, भगवंताच्या ओठामधून एक अधरामृत येतं. ते पान करण्यासाठी ही व्यक्ती असं भगवंताच्या ओठाजवळ जाऊन बसलेली आहे. आणि म्हणून असं रूप गोस्वामी सांगतात, हे दोन गोष्टी आहेत. एक तर पहिली गोष्ट आहे की वृंदावनामध्ये गवळणींच्या पैंजनाचा आवाज, ऋणू झुणू रे नपुरा. असं भगवान श्रीकृष्णांच्या पायामध्ये पण पैंजण आहे आणि राधाराणीच्या गवळणींच्या पायामध्ये पण पैंजण आहे. या पैंजनाचा आवाज आणि दुसरा आवाज वृंदावनामध्ये घुमतो, तो आवाज म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या बासरीचा आवाज.
हे दोन आवाज ज्याच्या कानामध्ये पडतात किंवा पडलेले आहेत तो व्यक्ती धन्य झाला म्हणले रूप गोस्वामी सांगतात. असं तर आपल्या कानामध्ये मनामध्ये वेगवेगळे आवाज घुमत असतात सारखे. दोन आवाज सदैव कानामध्ये घुमायला पाहिजेत. एक तर पैंजणाचा आवाज आणि दुसरा त्या बासरीचा आवाज कानामध्ये मनामध्ये घुमायला पाहिजे असं म्हटलंय. आणि म्हणून ही जी वेणू आहे ही वेणू असं विचारलं की कोण आहे हो ही वेणू, एवढी प्रिय आहे ही वेणू. ही वेणू कुठून आली, ही वेणू कोण आहे, ही बासरी कोण आहे असं म्हटलं की ते साक्षात महादेव आहेत. कोण आहे? तुम्ही जर श्रीमद भागवत उघडलं, श्रीमद भागवतामध्ये वर्णन येतं की शेवटी निम्नगाणाम यथा गंगा देवाणाम अच्युतो यथा वैष्णवाणाम था शंभू. काय म्हटलंय? सर्व वैष्णवामध्ये शंभू महादेव जे आहेत ते श्रेष्ठ आहेत. जर महादेव इतके श्रेष्ठ आहेत त्यांचं श्रेष्ठत्व पाहू शकताय. असं म्हणतात की वृंदावनामध्ये महादेवांचं काय काम, श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये महादेवांचं काय काम, असा प्रश्न कधी कधी पडू शकतो. पण हे महादेव तर वृंदावनामध्ये तर त्यांनी हल्ला बोल माजवलाय. कुणालाच माहित नाही की ते गुप्त रूपाने आलेले आहेत महादेव वृंदावनामध्ये. त्या बासरीचं स्वरूप घेतलंय महादेवाने. आणि काही ठिकाणी असं वर्णन की ते बासरी जी आहे भगवंताची ते हनुमानजींचा अवतार आहे. हनुमानजी भगवंताला किती प्रिय आहेत आणि महादेव तर भगवंताला किती प्रिय आहेत. आणि हनुमानजी रुद्र अवतारच आहे महादेवांचा. आणि त्यामुळे असे महादेव बासरी बनून वृंदावनामध्ये, आणि तेही कुठं असं राधा राणी आणि श्रीकृष्ण वेगळं वेगळं राहतात, त्यांना विरह होतो. पण बघा त्या राधा राणीपेक्षा सुद्धा त्या बासरीला जास्त महत्व आहे वृंदावनामध्ये. आणि ते साक्षात महादेव आहेत. म्हणून म्हटलं की भगवंताचं सर्वांवर प्रेम आहे, सर्वांवर, तुमच्यावर माझ्यावर मुंगीवरही प्रेम आहे भगवंताचं. परंतु भगवंत जो सर्वात प्रिय भक्त आहे त्यांचा त्याला फार आपल्या जवळ ठेवतात. एवढ्या जवळ ठेवतात की वृंदावनामध्ये ओठावर ठेवतात आणि पंढरपूरला आलं की डोक्यावर ठेवतात. जर पंढरपूरला गेला कधी, पांडुरंगाच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे. जेव्हा महादेव दर्शन करायला आले पंढरपूरला, तर पंढरपुरामध्ये त्यांना डोक्यावर धारण केलं पांडुरंगाने आणि वृंदावनामध्ये ओठावर धारण केलं त्या महादेवांना. म्हणून ही जी बासरी आहे ही काही बासरी साधारण बासरी नाहीये. भगवान शंकराचं ध्यान कुणीच भंग करू शकत नाही. आणि भंग करण्याचा प्रयत्न जर केला तुम्हाला माहितीच आहे मग कामदेव जळून भस्म झाला. पण एक गोष्ट भगवंताचं ध्यान, महादेवांचं ध्यान भंग करू शकते आणि ते म्हणजे श्रीकृष्णांची बासरी आहे. श्रीकृष्णांची बासरी वाजली रे वाजली किंवा ते आवाज कानावरती आला तर महादेव नाचायचे थांबू शकत नाही. डम 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 डमरू वाजे, महादेवांचं नृत्य सुरू होतं. बासरीचा आवाज ऐकला की महादेव नाचायला लागतं. म्हणून जेव्हा महादेव आहेत, आता हे महादेव जर स्वरूप असतील, बासरी ही महादेवाचं स्वरूप असेल तर किती प्रिय आहेत महादेव श्रीकृष्णांना याची प्रचिती येते. भगवंतांनी जेव्हा गोवर्धन पर्वत उचलला होता, भगवंत काय करत होते बघा. काम जर आपलं झालं, कधी कधी आपण काय करतो, काम असेल भरपूर तर गळ्यामध्ये काय ओढणी असेल तर काढून टाकतो, काहीतरी असेल तर धोतर असेल तर काढून टॉवेल लावतो, बरमुडा लावतो, काम भरपूर असेल तर. किंवा काही वस्तू असल्या गळ्यामध्ये, जपमाळा जरी असेल तर बाजूला काढून ठेवतो, मोबाईल असेल तरी बाजूला काढून ठेवतो, मोठं कष्टाचं काम असेल तर. आणि सर्वात मोठं कष्टाचं काम म्हटलं तर भगवंतांनी वृंदावनामध्ये गोवर्धन पर्वत उचलला. 7 दिवस 7 रात्र डाव्या हाताच्या करंगळीच्या नखावरती भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलून धारण केला.
पण त्या वेळेला सुद्धा भगवंतानी बासरी सोडली नाही. 7 दिवस 7 रात्र डाव्या हाताच्या करंगळीने भगवंतानी पर्वत उचलला आणि दुसऱ्या हातामध्ये भगवंताची बासरी चालूच होती वाजवायची. काही भगवंतानी सोडलं नाही. बाकी सगळ्या गोष्टी सोडल्या पण बासरी नाही सोडली. बासरीचं किती महात्म्य आहे श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये. आणि म्हणून असं म्हणलेलं आहे, मधुमंगल जो आहे भगवंताचा मित्र आहे, भगवंताला म्हणले, अरे एवढं पर्वत तू उचलून धरलाय, ती बासरी ठेव की खाली. ती बासरी काय करायची, जेव्हा भगवंत बासरी वाजवायचे त्याचे पाणी, इंद्राने जो पाऊस पाडला होता ते पावसाचं पाणी जाग्याला स्थिर व्हायचं त्या बासरीच्या धूळमध्ये. म्हणजे जी घन वस्तू आहे ती जल होते, किंवा काय म्हणायचं, घनच्या विरुद्ध शब्द काय, द्रव होते, आणि द्रव वस्तू आहे ती घन होते. सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड. मधुमंगल म्हणला, अरे ते पाणी जे आहे ते पाण्याचं घनमध्ये रूपांतर झालेलं आहे आता बासरीचा ध्वनी ऐकून. म्हणले आता गोवर्धन पर्वत काय आहे, जड आहे, घन आहे, कदाचित हा वितळू शकतो म्हणे पर्वत. हे बासरी वाजवायचं थांबव आता तू, हा पर्वत जर वितळायला लागला तर आम्ही सगळे दबून जाऊ या पर्वताच्या खाली. भगवंत म्हणले असं काही होणार नाही. आणि मग भगवान श्रीकृष्ण जेव्हा शृंगार करतात, यशोदा माता भगवंताला सुंदर सुंदर कपडे घालते आणि गळ्यामध्ये मोत्यांच्या माळा घालते, बाजूबंद लावते, पायामध्ये नुपूर धारण करते भगवंताच्या. आणि भगवंत जेव्हा गायी राखायला जातात तर त्यावेळेला भगवंतांना यशोदा मैया काय करते, सगळा शृंगार झाल्यानंतर एकतर मोरपंख लावते आणि जी वेणू आहे, जी बासरी आहे, ती बासरी भगवंतांना देते. मग ते भगवंत काय करतात, तर गायी चारताना बासरी कमरेला बांधतात भगवंत. कुठं बांधतात, कमरेला बासरी बांधतात भगवंत. आणि अशा प्रकारे यशोदा माता सुद्धा म्हणते, तू बासरी घेऊन जा बरं का. बासरी घेतली का रे, शाळेत जाताना पोराला विचारतो की ना, पण डबा घेतला का, हे घेतलं का, ते घेतलं, पाणी बाटली घेतली का. असं भगवंताची आई यशोदा माता काय विचारते, कन्हैया बासरी घेतली का, चेक कर बासरी. आता गाई चारायला चाललेला आहे का, म्हणजे बासरी घेतल्यानंतर तू वाजवतो वनामध्ये जाऊन, आणि मग त्यावेळेला मलाही समजतं कुठून आवाज येतोय, कुठल्या दिशेला श्रीकृष्ण आहे, माझा कन्हैया कुठे आहे याची प्रचिती मलाही येते, बासरी जरूर घेऊन जा यशोदा माता. असं भगवंतांचं जे रूप आहे या बासरीमुळंच फार खुलतं बरं का. तुम्ही कुठल्याही देवी देवतांचे चित्र पहा, मूर्ती पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की काही ना काही करत आहेत ते लोक. एक तर त्यांच्याकडे शस्त्र अस्त्र आहेत. तुम्ही महादेवाकडे गेला तर त्रिशूळ आहे, त्रिशूळ, तर डमरू पण आहे पण त्रिशूळही आहे, आणि नामस्मरण करायची माळ सुद्धा आहे. इतर दुर्गा देवीच्या मंदिरामध्ये जा, ब्रह्माजीकडे जा, कुणाकडे जा, तुम्ही कुठल्याही देवतांकडे जा, तर त्यांच्याकडे शस्त्र अस्त्र आहेत, नामस्मरणाची माळ आहे. त्यांना विचारलं तुम्ही कोणाचं ध्यान करताय, ते म्हणले आम्ही श्रीकृष्णाचं ध्यान करतो. आणि भगवान श्रीकृष्णांकडे पहा, श्रीकृष्णांकडे आलं की तिथे श्रीकृष्णांकडे कुठलेही शस्त्र अस्त्र नाहीये. त्यांच्या आता कुठे कधी जपाची माळ नाहीये श्रीकृष्णाकडे. त्यांच्याकडे फक्त एकच आहे, काय, वेणू, बासरी भगवंतांकडे आहे. भगवंताला काही काम नाही, भगवंताला एकच काम आहे, बासरी वाजवायचं. भगवंताला काही वेगळं काम नाही, कोणाचा संहार करायचा नाही, काही नाही. अशा प्रकारे भगवंतांचं सौंदर्य. वृंदावनामध्ये एकदा एक गोपी होती, अष्टसखीपैकी एक सखी आहे राधाराणीची, तिचं नाव आहे चित्रा. काय नाव आहे, ही चित्रा सखी. का नाव तिचं, चित्र काढायची, तिचं नाव चित्रा. सुंदर सुंदर चित्र काढायची. आजही आपण गेला साखरी खोच्या अगोदर ते गाव लागतं, चिकसोली ग्राम. सुंदर सुंदर चित्र काढलेले आहे भिंतीवरती वृंदावनामध्ये. आणि ही चित्र काढायची. एके दिवशी या चित्रा सखीने काय केलं, भगवंतांचं एक सुंदर असं चित्र काढलं, एका कागदावर चित्र काढलं. आणि जेव्हा चित्र काढलं, पेंटिंग इतकं सुंदर होतं, राधाराणीला ते पेंटिंग दाखवलं तिनं. आणि त्यावेळेला राधाराणी त्या सुंदरशा चित्राकडे पाहते, आणि पाहिल्यानंतर राधाराणी म्हणते कोण आहे हा व्यक्ती,
हे जे चित्र तू काढलेस तो व्यक्ती कोण आहे? कारण पाहता क्षणीच त्या व्यक्तीचं सौंदर्य असं आहे की मी त्याच्या प्रेमातच पडले. तो व्यक्ती कोण आहे मला माहित नाही, पण त्या व्यक्तीच्या प्रेमातच पडले मी म्हणे. असा व्यक्ती इतका सुंदर कोण आहे? मग काही दिवसानंतर अजून एक घटना घडते. राधाराणी विचारच करत असते, तो कोणीतरी असेल, कारण राधाराणीचं मन फक्त एकाच व्यक्तीवर केंद्रित आहे किंवा ती एकाच व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकते. राधाराणी विचार करते की हा व्यक्ती तोच असावा, कदाचित जे चित्र काढलेलं आहे. मग एके दिवशी गायी चारत असताना भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या काठी चाललेले आहेत आणि पाठ मोर त्या राधाराणी आणि काही गवळणी चाललेल्या आहेत. त्यांना एक दृश्य दिसतं की एक मुलगा आहे काळा सावळा, तो गायी चारतो, यमुनेच्या काठी गायी चारतोय. आणि हे दृश्य पाहिल्यानंतर राधाराणी विचारते, हा व्यक्ती कोण आहे? माझं मन तिकडं ओढतंय. जसं चुंबकाकडे लोखंड ओढावं तसं माझं मन तिकडं ओढतंय. हा व्यक्ती कोण आहे? तर असंही राधाराणीच्या बाबतीमध्ये घडतं. किती अद्भुत आहे हा. आणि तिसरी घटना घडते की एकदा भगवंत वनामध्ये बासरी वाजवत असतात आणि बासरी वाजवल्यानंतर त्याचा जो ध्वनी आहे राधाराणीच्या कानावरती पडतो. आणि राधाराणीच्या कानावर पडल्यानंतर राधाराणी त्या ठिकाणी विचारते की माझं मन तिकडं ओढतंय त्या बासरीच्या आवाजाने. कोण आहे तो व्यक्ती? 3 घटना घडल्या. पहिली घटना, ते चित्र काढलं होतं, त्या चित्राकडे राधाराणी आकर्षित झाली. दुसरी घटना, बोला, लक्ष आहे की नाही तुमचं? झोपले का? दुसरी घटना, गायी चारणारा मुलगा मी पाहिला पाठीमागून, तर तो गायी चारणारा मुलगा कडे पण मी आकर्षित झाले. आणि तिसरी घटना, बोला, बासरीचा आवाज आला तिकडेही मी आकर्षित झाले. मी तर राधा आहे, माझं हृदय मी फक्त एकाच पुरुषाला दिलेलं आहे, त्याचं नाव श्रीकृष्ण आहे. असं कसं काय झालं? असं कसं काय झालं? असं कसं काय झालं? 3 ठिकाणी माझं मन आकर्षित कसं काय झालं? असा प्रश्न राधाराणीच्या पुढे प्रश्न उपस्थित झाला. आणि मग तेव्हा राधाराणी चित्रासखी सांगते, अगं तो बासरी वाजवणारा, त्या गायी चारणारा जो आहे आणि जो मी चित्र रेखाटलेला आहे, हे 3 वेगळे वेगळे पुरुष नाही, तर हा एकच पुरुष आहे, परम पुरुष आहे, त्याचं नाव श्रीकृष्ण आहे म्हणे. म्हणजे मग राधाराणीला बरं वाटतं. हा ठीक आहे. तर अशा प्रकारे भगवंत वृंदावनामध्ये बासरी वाजवतात आणि बासरी वाजवून त्या मुरलीने सगळ्यांचं मन मोहित करतात. कशा प्रकारे मोहित करतात? एका गीताच्या माध्यमातून आपण काय अवस्था होते. हरी तुझा हरी तुझा हरी तुझा मुरलीने सारे मन मोहिले माझे. हरी तुझ्या मुरलीने सारे मन मोहिले माझे. मुरलीने सारे मन मोहिले माझे. डोळ्याशी कुमकुम कपाळी काजळ. काय झालं इकडे? ज्या वेळेला भगवंताची बासरी वाजते त्यावेळेला काय होते? गोपींची अवस्था. या गवळणी ज्या आहेत वृंदावनाच्या, शृंगार करतायत, घरामध्ये मेकअप करतायत आणि त्यावेळेला काय होतंय? डोळ्याशी कुमकुम कपाळी काजळ. कुंकू कुठं लावायचं असतंय? डोळ्यामध्ये कुंकू लावतायत आणि जे काजळ डोळ्यामध्ये लावायला पाहिजे होतं ते काजळ कपाळावर लावतायत. तर अशी अवस्था झालेली आहे. जेव्हा बासरी वाजते तेव्हा त्या गवळणींना काहीच कळत नाही, त्या वेड्यासारख्या वागायला लागतात.
हळदीने मळवट भरिले रे मन मोहिले माझे हळदीने मळवट भरिले रे मन मोहिले माझे. मळवट भरायचा होता. मळवट माहितीये का, आजकाल कोणी भरत नाही. टिकलीच लावायची सोडली तर मळवट कधी भरणार. तर कपाळावरती कुंकाने मळवट भरायचा असतो, तर हळदीनेच मळवट भरला सगळा. आणि अशा प्रकारे या सर्वांचं मन मोहित झालेलं आहे. हे हरी तुझ्या मुरलीने सारे मन मोहिले माझे. गाईचे वासरू म्हशीशी बांधले. काय झालंय, गाईचं वासरू म्हशीला बांधलंय. तर गोट्यामध्ये असेल, गाईची सेवा चालू असेल, तर त्या ठिकाणी वृंदावनामध्ये म्हशी सुद्धा होत्या. जे बलराम होते ते म्हशी चारायचे आणि कृष्ण गाई चारायचे. कोंबड्या नव्हत्या, जर्शाई नव्हत्या. तर गाईचं वासरू म्हशीला बांधलं आणि काय झालं, गाई धुवायच्या होत्या, पण ते गाई धुवायच्या सोडून त्यांनी बैलच धुतले, असं वर्णन. नंदा घरी बैलच धुतले रे मन मोहिले माझे. हरी तुझ्या मुरलीने सारे मन मोहिले माझे. एका जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी पूर्ण कृपेने. हरी चरण मस्तक ठेविले रे मन मोहिले माझे. हरी तुझ्या मुरलीने सारे मन मोहिले माझे. मोहिले माझे, मोहिले माझे. हरी तुझ्या मुरलीने सारे मन मोहिले माझे. भगवंतांची बासरी जी मुरली वाजली की त्या गोपींना समजत नाही काय करावं काय नाही. गोपी जर शृंगार करत असेल तर कानामध्ये कुंडल घातलेलं आहे, एका कानामध्ये ते कर्णफूल घातलेलं आहे, दुसऱ्या कानात घालायला लागली इतक्यात बासरीचा आवाज आला. कुंडल घालायचंच विसरून गेलं आणि मग ती पळत पळत एकच कुंडल कानामध्ये. काहींनी मग जी ओढणी आहे किंवा जो काय पदर आहे ते कुठं कसा घ्यायचा त्याचं भानच नाही, की पदर घेतलाय की नाही, काही वस्त्र अंगावर ठीक आहेत की नाही याचंही भान त्या गवळणीला नाही वृंदावनाच्या. बासरी अशी ओढून घेते त्यांचं हृदयामध्ये त्या गोपींना गवळणींना. आणि मग त्या गोपी तर म्हणतात की ही बासरी आहे ना सापाप्रमाणे आहे, सापाप्रमाणे विषारी. तर साप डसतो की नाही, साप डसला की मग काय ते विष टाकतो त्या शरीरामध्ये. जी बासरी आहे ना, ही बासरी सुद्धा त्या सूर कानामध्ये आला की ते एक प्रकारचं विषच आहे. आणि ते विष उतरतच नाही हो. ते विष उतरतंय कधी, जेव्हा त्या श्रीकृष्णाकडे पळत जाऊन त्याचं दर्शन घेतलं की मग शांत होत. सापाप्रमाणे बासरी आहे, जो विष आहे या बासरीचं, अशा गवळणी म्हणतात. आणि म्हणून त्या गवळणींना वाटतं की ही जी बासरी आहे ना हिचा काटा काढला पाहिजे. सवत आहे, सवत आमची. हो, आम्ही एवढं प्रेम करतो, आम्ही एवढं रात्री अपरात्री भगवंतासाठी पळून येतो,
आणि ह्या श्रीकृष्णांचं प्रेम तर त्या बासरीवर. आणि बासरी कशी बासरी, एवढ्या जवळ, ओठाजवळ बासरी. कमरेला ठीक आहे, सारखंच त्या ओठाजवळ भगवंताच्या. त्या भगवंताचं दर्शन मिळण्यासाठी आम्हाला किती आटापिटा करावा लागतो. आणि रात्रंदिवस ती ओठाजवळ बसली. ईर्ष्या, आध्यात्मिक ईर्ष्या गवळणींच्या मनामध्ये त्या बासरीबद्दल द्वेष, ईर्ष्या. तिलाच का बरं, आम्हाला का नाही. मग एकदा राधाराणी विचार करते, त्या बासरीचा काटा काढूया आपण. काटा असतो बासरीला. त्या बासरीला त्या ठिकाणी ललिता सखी आहे, त्या ललिता सखीला सांगितलं, ललिते काहीतरी करावं लागतंय, बासरीचं काम करावं लागतंय. म्हणजे बासरीचं काम करावं लागतंय म्हणल्यानंतर मग ती बासरी चोरायचा विचार. ती बासरी एक दिवशी ललिताने आणि काही गवळणी जाऊन त्या भगवंताची बासरी चोरली. आणि जेव्हा बासरी चोरली आणि लपवून ठेवली राधाराणीने ती बासरी. आजही वृंदावनामध्ये तुम्ही गेला निधीवनला, कोण कोण गेले निधीवनमध्ये? तिथे एक मंदिर आहे आतमध्ये छोटंसं त्या निधीवनामध्ये. काय नाव त्या मंदिराचं? वंशी चोरी राधाराणी. असं एकमेव दृश्य किंवा असं एक सुंदर दर्शन केवळ वृंदावनातल्या निधीवनामध्ये. तिकडे राधाराणी बासरी वाजवते. पाहिले? कुणी कुणी पाहिले? हात वर करा. पाहिलं नसेल तर पहा वृंदावनला जाऊन. ते सुंदर दृश्य आहे की राधा बासरी वाजवते. चोरली त्यांनी बासरी. आणि मग भगवंताची बासरी चोरली म्हणजे हृदयच काढून घेतल्यासारखं झालं. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण प्रार्थना करतात, श्री राधे राणी दिडारोनी बंसी मोरी. हे ब्रजभाषेमध्ये, हे राधाराणी, हे राधे, कृपया माझी बासरी माघारी दे. काय त्या बासरीनं तुझं काय बिघडवलंय? भगवंत विचारतायत राधाराणीला, ती बासरी तेवढी मला माघारी दे. अशा प्रकारे विविध लीला त्या बासरीच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. असं जी बासरी आहे, हा वेणूमधून निघणारा जो ध्वनी आहे, तर हा ध्वनी म्हणजेच गायत्री मंत्र आहे. तर गायत्री मंत्र सुद्धा या बासरीतूनच प्रकट झालेला आहे. हे सगळे जे वेद आहेत, हे वेद सुद्धा या बासरीमधूनच श्रीकृष्णाच्या प्रकट झालेले आहेत. आणि असं म्हटलेलं आहे, ते भागवत आहे, भागवत या सर्व धर्माचं, शास्त्रांचं सार भागवत. हे भागवत सुद्धा या बासरीचाच, हे बासरी जे आहे या सर्व शास्त्राचं सार भागवत ग्रंथ आहे. आणि या भागवत ग्रंथाचं सार म्हणजे बासरी आहे. इतकं वर्णन शास्त्रामध्ये बासरीचं केलेलं आहे. आणि म्हणून ही जी बासरी आहे, मग रात्री झोपताना भगवान श्रीकृष्ण या बासरीला काय करतात? झोपताना माणूस काय करते? मोबाईल सुद्धा लांब ठेवून झोपते की हो, बरोबर आहे की नाही? असं कोणी आहे का जो खिशात ठेवून झोपतो मोबाईल? आहे का असं कोणी? आहे का? चुकून राहू शकतंय. पण ते मोबाईल पण आपण थोडासा, लोक सांगतात की थोडं लांब ठेवून झोपा, त्याचे काय व्हायब्रेशन्स आहेत, डोक्यात घुसतात, झोप लागत नाही व्यवस्थित, तर थोडं लांब ठेवा. सगळंच आपण बाजूला ठेवतो, काही जवळ ठेवत नाही झोपताना. पण भगवान श्रीकृष्ण जे आहेत, रात्रीच्या वेळेला जेव्हा झोपतात तेव्हा सगळ्या काही गोष्टी, कपडे काढलेले आहेत, बाकी सगळं ठिकाण ठेवलेलं आहे. भगवंताच्या बरोबर काहीच नाही. पण एक गोष्ट आहे, ती भगवंताला जवळच लागते झोपताना, बासरी. कधी कधी तुम्ही विग्रहांची सेवा करता, गोपाळ असतील किंवा राधाकृष्ण असतील, तर भगवंताची बासरी दोन वेळाच काढली जाते. एकतर भोग ग्रहण करताना नैवेद्य दाखवला की बासरी काढली जाते. आणि दुसरी गोष्ट, भगवंत जेव्हा झोपवलं जातं, भगवंतांना प्रणाम केला जातो, झोपा म्हटलं जातं, ती बासरी काढली जाते. पण काढून दुसरीकडे नाही ठेवली जात. ती बासरी तिथंच श्रीकृष्णांच्या चरणाजवळ, हाताजवळ ठेवली जाते. ही बासरी अशी दूर नाही न्यायची, भगवंताला ते मान्य नाही आहे. आणि म्हणून गोपींना वाईट वाटतंय की भगवंताची जी बासरी आहे, हिला असं म्हटलेलं आहे की मखमली गादीवर झोप नाही येत बासरीला. बासरीला गादीवर जरी तुम्ही काढून ठेवलं शेजारी,
तरी तिला मान्य नाही. कारण ती बासरी जी आहे त्या बासरीचं असं म्हटलेलं आहे, स्थान जे आहे ते स्थान बासरीचं भगवंताचे जे ओठ आहेत ना, हीच त्या बासरीची गादी आहे झोपड्याची. म्हणजे रात्री दिवसभर तर ओठावर आहेच, पण तिला वाटतं रात्री सुद्धा मी इथंच राहावं. तर बासरीची इच्छा आहे आणि म्हणून त्या ओठावर राहते. आणि भगवंत जेव्हा बोटांनी ते छिद्र आहे ते जेव्हा बासरीचे वाजवतात भगवंत, असं म्हटलेलं आहे की भगवंत काय करतायत, बासरीचे पाय आणि हात दाबतायत. बासरीचे हात आणि पाय दाबतायत भगवंत बोटांनी. आणि ज्या पापण्या आहेत भगवान श्रीकृष्णाच्या त्या उघड झाक होत आहेत. असं म्हटलं की बासरीला हवा घालतायत भगवंत पापण्याने. आणि भगवंत या नाकामध्ये एक मोती असतो इथे. इथे एक मोती लावतात भगवंत. आणि असं म्हटलेलं आहे त्या बासरीचा तो मुकुट आहे, मुकुट, तो जो मोती आहे तो मुकुट आहे. तर अशा प्रकारे ही बासरीची किती मिजाज चालू आहे हो. भगवंत हातपाय काय दाबतायत, पोटांची गादी काय केली आहे, पापण्याने वारा काय घालतायत भगवंत. त्या बासरीची जरा जास्तच मिजाज झाली की नाही आईश. म्हणजे सगळं त्या गवळणींना काही पचे ना. आणि म्हणून त्या गोपींना नेहमी वाईट वाटायचं. आणि जेव्हा गोपींना अजून एक वाईट वाटतं, जेव्हा श्रीकृष्ण बासरी वाजवतात तेव्हा स्वर्गातले देवी देवता सगळे खाली येतात. ते बासरीचं वादन ऐकलं की त्यांना राहवत नाही. कारण या 14 भुवनामध्ये जेव्हा वृंदावनामध्ये बासरी वाजते, या पूर्ण ब्रह्मांडामध्ये त्या बासरीचा आवाज घुमतो म्हणलेला आहे. आणि जेव्हा या बासरीचा आवाज पूर्ण ब्रह्मांडामध्ये घुसतो तेव्हा तो ब्रह्मलोकामध्ये ब्रह्माजी सुद्धा ऐकतात. स्वर्गामध्ये इंद्रालाही ऐकायला, चंद्राला, सूर्याला, सर्वांना ऐकायला बासरी जाते. आणि मग जेव्हा ही बासरी ऐकतात स्वर्गातले देवी देवता, गंधर्व, गंधर्विका, जे गंधर्व लोक आहेत ते काय करतात, आपल्या बायकांना घेऊन, गंधर्विकांना घेऊन विमानामध्ये बसून, चला आता बासरी ऐकायला वृंदावनला जाऊया. आणि मग जे देवता आहेत ते पण आपल्या आपल्या बायकांना गाडीमध्ये घेऊन, त्यांचे काय 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, जसं काय असेल त्या पद्धतीनं, तर त्याच्यामध्ये बसून ते बासरी ऐकायला वृंदावनामध्ये निघालेले आहेत. पण ह्या गवळणी मग विचार करतात की या वृंदावनामध्ये काही पशु पण आहेत. ते हरणानं जेव्हा बासरी ऐकली वृंदावनामधल्या, तर त्या हरणीनं ऐकली की ती हरिण पळायला लागते, डिअर. तर त्याच्या मागं त्याचा मिस्टर हरिण, तर तो पण पळायला लागतो. बायको गेली म्हणजे नवराही मागं मागे येतो. असं काही मोर, मोरणी, लांडोर, त्या लांडोरीनं जर ऐकली बासरी तर ती लांडोर पळायला लागते. लांडोरीच्या मागं मागं तो मोर पण पळायला लागतो. अशा प्रकारे सगळे आकृष्ट होतात. पण गवळणींचं दुःख वेगळं आहे मंडळीनो. गवळणींचा विषय आहे की बासरी आम्हाला ऐकायला आल्यानंतर आम्ही तर पळतो, पण आमच्या घरचा मालक काय पळत नाही. सत्संगाला माताजी तर येते पण प्रभूजी काही येत नाही. या गवळणींचा प्रॉब्लेम हा आहे. या आमच्या प्रभूजीला कोण समजावून सांगणार? एवढा सुंदर सत्संग होतोय, कोण सांगणार? या बासरीचा आवाज त्यांच्या कानामध्ये काय झालंय काय समजना त्या प्रभूजींच्या हृदयाला. त्यांना फरकच पडे ना काय. मग त्या गवळणींचं दुःख हे आहे की आम्ही काय करावं, कारण हे असले पती आहेत आमचे की ते अडवतात सुद्धा. कधी आम्ही निघालोच तर बासरी वाजली वृंदावनाकडे निघालो की हे कुठं चाललीस, एवढ्या कुठं चाललीस तू. त्यांना माहिती आहे तरी विचारतायत ते. असले पती आहेत म्हणून त्यांना टेन्शन येते. खरं तर ते पती म्हणजे कृष्णच आहे. तो त्या गवळणींचे पती म्हणजे साक्षात कृष्णानेच ती रूप धारण केलेली आहेत, दुसरं तिसरं कोणी नाहीये. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांना ही वेणू फार प्रिय आहे. आणि जेव्हा गोपींनी ही वेणू ऐकली, रात्री 12 वाजता जरी ही वेणू ऐकली तर मग 12 वाजताच निम्म्या रात्री निघायचं आणि जायचं वनामध्ये, जिकडं कुठे असेल तिकडं. त्याचं वर्णन पुढे येईलच. पण काही लक्षणं या वेणूची आहेत. असं नुसती कथा ऐकून नाही जमणार, त्या कथेतनं काहीतरी शिकावं लागेल. ही बासरी एवढं काही शिकवून जाते आम्हाला आपल्या आयुष्यामध्ये की काही लक्षणं त्या बासरीमध्ये आहेत, ते आपण थोडी थोडी पाहूया. एक पहिलं लक्षण आहे त्या बासरीमध्ये, ही जी बासरी आहे या बासरीला छिद्र आहेत अशी. कधी बासरी मिळू शकते मला?
तर या बासरीला छिद्र आहेत अशी. आता इथं कसली बासरी आहे? 3 4 5 6 7 छिद्र आहेत का इकडे? असं म्हटलेलं आहे ही जी बासरी आहे या बासरीमध्ये हे जे 7 छिद्र आहेत कसे झाले ते मी नंतर सांगतो, पण आधी ऐका. तर दोष काही नाही आणि पूर्ण पोकळ आहे बासरी. दिसतंय का तुम्हाला? पूर्ण पोकळ आहे बासरी. आणि म्हणून म्हटलेलं आहे या बासरीमध्ये असं दोष आहे. बांबू काय असा एवढा चांगला आहे असं काही नाही. बांबूपासून बनते बासरी, परंतु असं म्हटलेलं आहे ही काही तिच्या आतमध्ये काय आहे हे सगळेजण पाहू शकताय. काय आहे बासरीमध्ये? काहीच नाही. असं दोष जे आहेत आपल्यामध्ये, आपल्या सर्वांमध्ये दोष आहेत. पण ह्या बासरीकडनं हे शिकायला भेटतं की यू शो व्हॉट यू आर. तुम्ही जे आहात ते दाखवा. माणसानं आतून बाहेरून एकच असावं. दुटप्पी वागणं नसावं माणसाचं. हे बासरी आतून बाहेरून एकच आहे. तिला इकडून बघा सगळं पोकळच आहे, आत काही नाहीच आहे. हिच्या मनात काही द्वेष नाही आहे बासरीच्या. म्हणून या बासरीपासून पहिलं शिकायला भेटतं की माणसानं दुटप्पी नसावं. असा दोष किती जरी आपलं दोषयुक्त जरी आपण आहे पण लपवायचं नाही. काले हो तो क्या हुआ, दिल वाले है. तर आम्ही जसे आहे तसे. बासरीला छिद्र आहेत. छिद्र असणं काही चांगली गोष्ट नाही, तरी सुद्धा बासरी म्हणते मी अशीच आहे. आवडली तर बघा, मी अशीच आहे. लक्षात येते का तुमच्या? तर ही गोष्ट शिकायला मिळतं. भगवंतांकडे ही प्रार्थना करायला पाहिजे की माया एवढी डेंजर आहे भगवंतांची. हे हृदयामध्ये आपल्या भरलंय सगळं द्वेष. तर आतून बाहेरून एक होण्यासाठी भगवंता हे प्रभू तुमच्या चरणाचा मला आश्रय द्या आणि माझं मन स्वच्छ करा. हे प्रभु मुझे बता दो चरणों में मैं कैसे आऊं, माया के बंधनों से छुटकारा कैसे पाऊं. हे प्रभु मुझे बता दो चरणों में कैसे आऊं, अच्छा हूँ या बुरा हूँ जैसा भी हो तुम्हारा हूँ. मी चांगला आहे वाईट आहे जसा आहे पण मी तुमचा आहे भगवंता. हे पांडुरंगा मी तुमचा आहे. ठुकरायो न मुझे अब चरणों में सिर झुकाऊं. हे प्रभु मुझे बता दो चरणों में कैसे आऊं, माया के बंधनों से छुटकारा कैसे पाऊं. जसं आहे तसं. बरोबर आहे की नाही? मुलगी बघायला गेला, मुलीने भरपूर मेकअप केला, चांगलं वाटतं. लग्नामध्ये तर काही कळत नाही, काळा आहे का गोरा आहे काही कळत नाही. आजकाल ब्युटी पार्लरने एवढी प्रगती केलेली आहे, किती जरी काळे व्यक्ती असले तर गोरच दिसतात सगळे. ते खरं रूप आहे का हो? असं तरी या सगळ्यातनं आम्ही सुटलो, बरं झालं. पण ते याच्यामध्ये दुःख आहे. तुम्ही दुसऱ्याला दाखवण्यासाठी काहीतरी बनताय, समाजाला प्रसन्न करण्यासाठी, मित्रांना प्रसन्न करण्यासाठी, पाहुण्यारावळ्यांना प्रसन्न करण्यासाठी स्वतःमध्ये काहीतरी बदल करून घेताय. हेच दुःखाचं कारण आहे. बघा बरोबर आहे की नाही? तुम्ही ते मेकअप केला भरपूर ब्युटी पार्लरमध्ये, तुम्ही मेकअप करा, ते सावलीतच चांगला दिसतो. तुम्ही थोडं उन्हात जावा बरं, पहिले जेवढे काळे होता त्याच्यापेक्षा जास्त काळे दिसता तुम्ही. याचा ड्रॉबॅक आहे हा. त्यामुळे ते मेकअप आला की त्याला सांभाळायचं काम आहे सगळं, जे काय शृंगार केलेलं आहे. ते टेन्शनच आहे एक प्रकारचं, ते टिकवायचं आहे मेकअप. जर केलाच नाही तर मग काही टेन्शनची गोष्टच नाही. म्हणून म्हटलं की तुम्ही जसे आहात तसे दाखवा. एक प्रभूजी होते, ते म्हटले घर बांधल्याशिवाय लग्न नाही करायचं.
पोरगी देत नाहीत म्हणले कोणी. हं? मी त्यांना सांगितलं, कालच सांगितलं की म्हटलं प्रभूजी तुमच्याकडे घर नसताना जेव्हा तुम्हाला कोणी पोरगी दिली ना तर तो खरा माणूस, चांगली पाहुणी म्हणायची लागले. गाडी पण आहे, घर पण आहे, आणि मग तुम्हाला ते मुलगी देणार. गाडी आहे का, घर आहे का, शेती आहे का, तुमचं चारित्र्य ते पाहत नाहीत. तुम्ही किती विचाराने सभ्य आहात ते पाहत नाही, आचाराने सभ्य आहात ते पाहत नाहीत. तुमच्या घराकडे बघून जर एखादी कोणी मुलगी तुम्हाला देणार असेल, घर बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही हा सिद्धांत चुकीचा आहे. धनवडे प्रभू ज्यांचाही विचार आहे पोरांची लग्न करायची आहेत, मोठं घर बांधलं पाहिजे, पोरग साहेब झालंय, असं काही नाही. त्या गरीब अवस्थेमध्येच कुणी दिली एखाद्यानं, त्या मुलाकडे बघून तर देऊ द्या ना. येते का लक्षात? तर दोष सर्वांमध्ये आहेत, पण काय करायला पाहिजे की लपवायला नाही पाहिजे. किती दिवस लपवणार तुम्ही? दुसरी गोष्ट या बासरीकडून शिकायला मिळते, सहनशीलता. ही जी सहनशीलता आहे, ही बासरी बनायचं म्हणजे सोपं नाही हो. याला पोकळ करायचं, छिद्र पाडायचं मशीननी. हे छिद्र पाडायचं तर मग फार अवघड आहे बासरीला, कष्ट आहे. सहनशीलता, त्या बासरीने भरपूर कष्ट. एकतर तो बांबू लवकर येत नाही, बरोबर आहे का? सगळ्यात उशिरा येणारं पीक आहे बांबू. एक बांबू तयार व्हायला किती दिवस लागतात माहिती आहे का? आणि मग ते असं काही नाही, आपल्या झाडासारखं नाही त्याला. तो बांबू एक तर उशिरा येतो, तिथं उन्हाळे पावसाळे सहन करायचे, आणि मग नंतर परत त्याला छिद्र पाडायचे बांबूला, हे सगळं सहन करायचं. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. आणि म्हणून ही सहनशीलता हा एक बासरीचा एक सुंदर गुण आहे, तो आपण शिकायला पाहिजे. म्हणजे गुरु महाराज त्यांनी मला एकदा सांगितलं होतं, हा जो वेश तू धारण केलेला आहे साधूचा, तर म्हणले हा सहन करण्यासाठी आहे. म्हणले मला माहीत नव्हतं, माहिती होतं पण ते पचत नव्हतं. मग ते मला म्हणले हे सगळं सहन करण्यासाठी धारण केलं आहे. म्हणले सहन करायचं आणि पुढं जायचं. पुन्हा पुन्हा मी ते आठवत असतो, सहन करायचं आहे, सहन करायचं आहे, सहन करायचं आहे. कुणी काही केलं तर सहन करायचं आहे, कारण या बासरीने भरपूर काही सहन केलं, आणि हिचं स्थान आता श्रीकृष्णांच्या ओठावर आहे. जर हे सहन केला नसता तर मग कुठं तर पडले असते, कुणा तर छपराला, कुठं तर कोणा तर घराला ते बांबू लावला असता, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून सहनशीलता. तिसरा गुण बासरीचा सांगितला, पूर्ण अधीन. ही जी बासरी आहे पूर्णपणे अधीन आहे श्रीकृष्णांना. इथं स्वतःचं काही अस्तित्व नाही या बासरीचं. हे बासरीनं काय चपाती उलटता येते का हो? या बासरीनं काय कोणाला मारतो का आपण असं? छडी वाजे छम छम असं कोणाला मारतो का? आणि मारून तरी बघा, लागत नाही जास्त बासरी, आणि नाजूक पण आहे, तुटू पण शकते बासरी. तोडणार नाही मी, घाबरलं तिकडं ते. तर बासरीनं मारलं तर लागत पण नाही तेवढं, आणि लागलं तरी ते कोणी मारत नाही एवढं बासरीने. तर म्हणलेलं आहे ही बासरी कुठं ठेवा, जिकडं ठेवेल तिकडं तशीच राहते. कोणताही स्वर वाजवा, मला काही येत नाही वाजवायला, पण कुठलाही स्वर वाजवा, तो स्वर त्यातनं बाहेर पडतो, त्या बासरीमधनं बाहेर पडतो. ते असं म्हणत नाही तुम्ही हा स्वर का गायन केला, असं बासरी म्हणत नाही. आणि म्हणून कधीही वाजवा, रात्री 12ला उठून जरी बासरी वाजवली तरी काही बासरी म्हणत नाही अहो मला झोप आली होती, तुम्ही कसं काय वाजवलं, मला आता मला झोपू द्या थोडंसं. पूर्ण अधीन आहे भगवंतांच्या. असंच भक्ती मार्गामध्ये भगवंतांच्या अधीन होणं फार महत्वाचं आहे. जेव्हा आपण मंत्राचा जप करतो, भक्ती करतो, गीता भागवताचं श्रवण करतोय, तीर्थयात्रा करतोय, प्रसाद ग्रहण करतोय, तर यावेळेला पूर्ण अधीनता. पूर्ण अधीनता म्हणजे तिथं आलंय तर ते पूर्ण त्या गुरूंना शरण गेलं पाहिजे, भगवंताला शरण गेलं पाहिजे. त्या बासरीसारखी पूर्ण अधीनता. हे गुरु महाराज तुम्ही मला कसं वाजवायचंय तसं वाजवा, कोणती सेवा लावायची ती लावा, मी तुमच्यासाठी तयार आहे, नेहमी तयार आहे, दिवस रात्र मी तयार आहे, बासरीसारखं. आणि चौथा गुण सांगितला शरणागती. बासरी सरेंडर, शरणागती जी आहे बघा, या बासरीतनं अनेक स्वर उत्पन्न होतात.
आणि या स्वरांमुळे अनेक लोक त्या त्या प्रकारचे आकर्षित होतात. जेव्हा वृंदावनामध्ये बासरी वाजवतात भगवंत, ही बासरी वाजवताना भगवंतांनी बासरी वाजवली, लाखो गायी आहेत. नंदबाबांच्या 9 लाख गायी असं म्हटलेलं आहे. त्या गायीमध्ये कुठल्या गायीला बोलवायचं आहे भगवंताला? तिचं नाव हंसी आहे. हंसी हंसी असा आवाज नाही काढायचा. भगवंत काय करतात? ही बासरी घेतात, बासरी वाजवतात. त्या बासरीतनं बरोबर त्याच गायीला ऐकायला जातं ज्या गायीला भगवंताला बोलवायचं आहे. तर त्याच बरोबर गायीला ऐकायला जाणार. समजा 10 गायींना बोलवायचं आहे, त्यांची 10 नावं आहेत, तर भगवंत जेव्हा बासरी वाजवतात तेव्हा प्रत्येक गायीला ऐकायला जातं, त्या 10च गायीला ऐकायला जातं आणि त्या 10 गायी बरोबर येतात. भगवंताला आवाज मारायची पण गरज नाही, हाक द्यायची पण गरज नाही. तर अशा प्रकारे भगवंत या बासरीचे अनेक उपयोग आणि वापर वृंदावनामध्ये आहेत. आणि म्हणून त्या गवळणी ज्या आहेत या थोड्या चिडून आहेत या सवतीवरती. आणि मग त्या म्हणतात, मुरली कोण तप कियो, रहत गिरधर मुखही लागी, अधर को रस पियो, नंद नंदन पानी परसके. या गवळणी म्हणतात, अरे मुरली, कोण असं तप कियो, कोणतं तप केलं होतं? कुठं तपाला जाऊन बसली होतीस? कोण असं तप कियो, रहत गिरधर मुखही लागी, 24 तास त्या गिरीधारीच्या श्रीकृष्णाच्या तोंडाला लावूनच बसलेली आहेस. कुठे तपाला बसली होतीस? एवढं कुठं पुण्य केलं? तो कोणसा पुण्य कियो तूने, तू कुठलं पुण्य केलंस? असं त्या बासरीला थोडक्यात मनातून विचारतायत. आणि अशा प्रकारे भगवंत जे आहेत त्या बासरीचं एक 5वं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की बासरीचा एक स्वभाव आहे की या बासरीमध्ये काही साठवलेलं नाही, संग्रह करण्याची वृत्ती नाही. रूप गोस्वामी उपदेशामृतमध्ये वर्णन करतात, अत्या आहार प्रयासच्च प्रजल्पो नियमाग्रह जनसंगच्च लौल्यं च षड्वीर भक्ती विनश्यती. पहिला शब्द सांगितला आहे अत्याहार. जास्त संग्रह नाही करायला पाहिजे, साठवून नाही ठेवायला पाहिजे. ही बासरी बघा, काय दिसतंय का तुम्हाला आतमध्ये? त्या बासरीमध्ये काहीच नाही, काही संग्रह नाही केलेला आहे. इकडून पाणी वता निघून जातं, इकडून हवा भरा तिकडून निघून जाते. पाणी आणि हवा सुद्धा राहत नाही बासरीमध्ये, बाकीच्या तर गोष्टी नाहीच, काहीच नाही. बासरी नेहमीच मोकळी असते. कुणी या बघा, मोकळी आहे. आणि म्हणून या बासरीसारखं जीवन असावं, जास्त संग्रह करण्याची वृत्ती नसावी माणसाची. आपल्याकडे तर संग्रह करण्याची वृत्ती आहे भरपूर. आपण बऱ्याच गोष्टींचा संग्रह करून ठेवलेला आहे. जमीन आहे, पैसा आहे, सगळ्या गोष्टींचा संग्रह केलाय. त्यामुळे श्रीकृष्ण भेटत नाहीत. श्रीकृष्णांना भेटायचं आहे तर हे सगळं मोकळं करावं लागेल, रिकामं करावं लागेल सगळं. तेव्हा त्यांचं स्थान ओठांपर्यंत आहे तिकडे. आणि म्हणून ज्याची संग्रह करण्याची वृत्ती आहे त्यांना श्रीकृष्ण स्वीकार नाही करत आहे. या बासरीसारखं व्हायला पाहिजे थोडंसं. आणि म्हणून हा 5वा गुणधर्म, संग्रह न करण्याची वृत्ती. आणि जो 6वा गुणधर्म आहे ते म्हटलेला आहे की या बासरीला भीतीच नाही हो, आणि या बासरीचीही कुणाला भीती नाही. मग अशी मी सांगितलं की ही बासरी कुणी असं आता मी फेकून मारू का अशी, तसं मी काही मारू शकतो. पण ती बासरी जी आहे एवढी नाजूक आहे, हलकी आहे, एवढी सुंदर दिसते, महागडी आहे. तर बासरीनं कुणी असं काही कुणी खेळत नाही किंवा कुणी मारत नाही. तुम्हाला माहिती बासरी कशी तयार झाली? वृंदावनामध्ये गायी आहेत भगवंतांच्या. या गायी ज्या आहेत त्या कृष्णाला इतक्या प्रिय आहेत, इतक्या प्रिय आहेत की त्या गायीसाठी काही पण, भगवंताचं श्रीकृष्णाच्या गायीसाठी काही पण. आणि मग एके दिवशी एकदा विचारलं, हे गोमाता, तुला कशाची भीती वाटते का? भगवंताने विचारला. ती म्हणले, मला नेहमी भीती वाटते म्हणे. कशाची भीती वाटते? मला या बांबूच्या काठीची भीती वाटते म्हणे मला नेहमी. कारण गुराख्याकडे पण काय लाकूड असतंच, बांबूचं लाकूड आहे.
आणि अजून काय, जे कोणी येतो तो लाकूड घेऊनच येतो गाईला मारण्यासाठी. मग गाई म्हणते की मला या लाकडाची भीती वाटते, या बांबूच्या झाडाची मला भीती वाटते, कारण लोक मला हाकलून लावण्यासाठी, भीती दाखवण्यासाठी ते बांबूच वापरतात म्हणे. भगवंत म्हणले बांबू, त्याला बघतो जाता मी त्या बांबूला. म्हणून भगवंताने काय केलं, ते बांबू जो आहे त्याला घेतलं आणि श्रीकृष्णाने एका हातामध्ये पकडलं, या हातामध्ये पकडलं भगवंतानी. या हाताने पकडल्यानंतर भगवंतानी जेव्हा हात लावला त्या बांबूला, तर या बांबूला 3 छिद्र झाली अशी. हे 3 छिद्र, 1 2 3, तर 3 छिद्र झाले असे बांबूला. आणि नंतर भगवंतानी दुसरा हात लावला त्या वेणूला, त्या दुसऱ्या बोटाची 3 छिद्र. किती झाले हो? 6 झाले का? लक्ष आहे का? 3 एका हाताची, 3 दुसऱ्या हाताची, अशी 6 छिद्र त्या मुरलीला झाले, वेणूला झाले. आणि मग नंतर जे ओठ आहेत, भगवंताने काय केलं, ओठ लावले त्या बासरीला, त्या ओठापासून एक छिद्र तयार झालं, तिथून हवा भरली जाते. तर अशा प्रकारे ही प्रमुख 7 छिद्र या बासरीवरती आहेत. आणि भगवंताने सांगितलं आजपासून या बांबूचं तुला भय राहणार नाही, गोमातेला सांगितलं. आणि म्हणले मी तुला अभय प्रदान करतो, त्या काठीचं तुला भय राहणार नाही. अशा प्रकारे या बासरीची निर्मिती झाली, असंही वर्णन काही ठिकाणी आहे. आणि जेव्हा ही बासरी वाजते वृंदावनामध्ये, तर त्यावेळेला झाडं आहेत, ती झाडं सगळी रस्त्यावर, त्याला फळं लागले आहेत, काही झाडांना फुलं लागलेली आहेत. तरी झाडं आणि फळं सुद्धा ते असे झुकायला लागतात खाली, आणि ते विचार करतात की आवाज आलाय बासरीचा, म्हणजे बासरीवाला मागा आहे, आणि हा बासरीवाला येणार आहे. मग बासरीवाला आला तर मग काय करायचं, त्या बासरीवाल्याच्या पुढं जायचं आपण, कारण श्रीकृष्ण कधीतरी आमच्या वाटेनं येणार. मग ते झाड पुढं येतं, त्या झाडाची फांदी पुढं येते, त्याला लागलेलं फळ येतं, आणि ते फळ जणू काय म्हणत आहे की भगवंता घ्या, आमचा स्वीकार करा, स्वीकार करा. अशा प्रकारे वृंदावनामध्ये तर ही वेणू वाजते. तर कशी वाजते पाहूया. वृंदावनी वेणू, वृंदावनी वेणू, वेणू नामणी वेणू, वृंदावनी वेणू, वृंदावनी वेणू, माझे वृंदावनी वेणू. वेणू कवडाचा मायेमध्ये, वेणू गोवर खण गाजे, वृंदावनी वेणू, वेणू वृंदावनी वेणू. वृंदावनामध्ये ही भगवंताची जी वेणू आहे ती प्रसिद्ध आहे. विशेष करून गोवर्धन पर्वतावरती भगवंत वेणू वाजवतात. जेव्हा दुपारच्या वेळेला गायी चरायला जातात त्यावेळेला, आणि त्याच्या आसपासचं जे दृश्य आहे त्याचं वर्णन या अभंगामध्ये करण्यात आलेलं आहे. पुच्छ पसरोणी मयूर विराजे, पसरोणी मयूर विराजे, भासती यादव राजे, वेणू वृंदावनी वेणू, वेणू वृंदावनी वेणू. मोर जे आहेत वृंदावनामधले त्याचा पिसारा फुलवत आहेत. जेव्हा बासरीचा आवाज येतोय त्यावेळेला ते सगळे मोर जे आहेत ते सगळे आनंदित होत आहेत वृंदावनामधले. आणि त्या यादव राजांना, श्रीकृष्णांना पाहून
त्यांनी थुई 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 नृत्य सुरू केलेलं आहे. ऋण थारा तरू विसरली गाई व्याघ्र एक ठाई झाली मी पक्षी कुळे निवांत राहिली मी पक्षी कुळे निवांत राहिली वैर भाव समूळ विसरली वैर भाव समूळ विसरली वेणू वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू. या गायी ज्या आहेत किंवा जी वासरं आहेत किंवा अनेक प्राणी या वृंदावनामध्ये आहेत, तर ते चारा चरत होते. त्यांच्या तोंडामध्ये गवत आहे, ते गवत तसंच राहिलंय आणि ते विसरून गेले की आता मला चावायचं आहे हे गवत. ती बासरी ऐकली की ते स्तब्ध झाले. आणि वाघ पण आहेत, गायी पण आहेत. हे दोन्ही गायी आणि वाघ सुद्धा एकत्र आलेले आहेत. पण त्या गायीला काहीच भीती वाटत नाही त्या वाघाची. बासरी ऐकली की सगळा भेदभाव सगळा नष्ट झाला आहे आणि सगळं विसरून गेले ते की आम्ही वाघ आहे, मी गायी आहे किंवा मी मोर आहे. ते सगळे पशु पक्षी निवांत झाले, त्यांना कशाची भीती वाटेना. वैर भाव सगळा विसरले ते बासरी ऐकल्यानंतर. ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती बाकी ऋण 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 वाजती बाकी ऋण 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 वाजती देव विमानी बैसोनी स्तुती गाती देव विमानी बैसोनी स्तुती गाती भानुदास पावली प्रेम भक्ती वेणु वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु कवनाचा मायमा वाजे वेणु कवनाचा माय वाजे वेणु नाधे गोवर साणू वाजे वेणु नाधे गोवर खाण वाजे वेणु वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु कृष्ण कन्हैया लाल की गोपाल कृष्ण भगवान की. वृंदावनाचा वेणू ते मंजुळ मंजुळ ध्वनी त्या वेणूचा सूर ऋणू झुणू हे सगळं ऐकल्यानंतर विमानामध्ये बसणारे विमानामध्ये सगळ्या देवतांची दाटी झाली असं सांगितलेलं आहे. भानुदास महाराजांचा अभंग आहे. तर ही प्रेमा भक्ती भक्त याच्यामध्ये डुंबतात, या कथेमध्ये डुंबतात. वेणू जी आहे ती वेणू
जेव्हा ऐकतात ते झाडं जे आहेत वृंदावनाचे, त्यांच्या कानावर त्या बासरीचा आवाज पडतो आणि जेव्हा त्या झाडा बासरीचा आवाज ऐकतात ते रडायला लागतात, झाडं रडायला लागतात, असं वर्णन आहे. त्या झाडांना विचारलं, तुम्ही रडताय का? एवढी सुंदर बासरी वाजवतायत श्रीकृष्ण, झाडं का रडतायत? अहो म्हणले, ते आमचे आनंद अश्रू आहेत. झाडं बोलली वृंदावनाची की आमच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येत आहेत. म्हणले, आनंद अश्रू कशासाठी? म्हणले, अहो तुम्हाला काय समजतं की नाही, ही बासरी म्हणजे ही आमच्या झाडाच्या कुळातली व्यक्ती आहे, आमच्या बुडातली आहे, आमच्या कुळातली आहे, आमच्या जातीची आहे. हे पण झाडच आहे बांबूचं, आणि त्यामुळे आम्हाला अभिमान झालाय. आम्हाला नाही संधी भेटली, कोणी लिंबाचं झाड असेल, पळसाचं झाड असेल, करंजाचं झाड असेल, म्हणजे आम्हाला नाही संधी भेटली, पण आमच्यापैकी एक जण पुढं गेला आणि त्याला श्रीकृष्णाने ओठावर धारण केला. म्हणून आपल्यापैकी जर कोणी समाजातला वरती चालला, पाय नाही ओढायचा खाली. आनंद व्हायला पाहिजे की आमच्या घरातला, आमच्या कुळातला कोणीतरी पुढं गेला, याचा आनंद झाडांना झालाय. आणि मग म्हटले, दुसरी गोपी म्हटली, नाही 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 नाही, हे आनंदाश्रू तर असू शकत नाही. एक झाड म्हणलं, दुःखाश्रू आहेत. दुःखाश्रू? बासरी ऐकून तुम्हाला काय दुःख झालं? अरे आम्ही हे लाकडाचा वापर तर घरं बांधण्यासाठी होतो ना, लाकडाचा वापर घरं बांधण्यासाठी होतो लोकांची. पण ही बासरी अशी आहे की अनेक लोकांचं संसार या बासरीनं घरं मोडलेली आहेत. रात्री 12लाच वाजते, रात्री 12ला वाजते, आणि ही जी गोपी गवळण आहे झोपलेली, ही गवळण काय करते, तशीच उठून पळते, नवरा सासरे सगळे घरी सोडून. म्हणे या बासरीनं अनेक जणांची घरं उद्ध्वस्त केलेली आहेत. त्यामुळे थोडं वाईट वाटतंय हो. झाडं म्हणतायत आमच्यापैकीच एक आहे, पण चांगल्या कामात लागल असं वाटलं होतं. दुसऱ्याची घरं मोडायच्या कामात नसावं आपली माणसं. आणि मग इथं तिसरी गोपी म्हणते, नाही नाही नाही, हे जे आहेत ना, वृक्षाचे जे डोळ्यातनं पाणी येतंय ते आनंद अश्रूच आहेत, कारण घरं मोडली या बासरीनं. पण असू दे की, प्रॉब्लेम काय आहे? घरं मोडली, आमचा संसार उद्ध्वस्त झाला, चांगलंच झालं, कारण आम्हाला श्रीकृष्ण भेटले. घरं चांगली ठेवली, संसार केला, माड्यावर माड्या बांधले, नोकरी लागली, सगळं काही झालं, आणि एक दिवशी मेला, वर तोंड करून गेला. काय, व्हॉट इज द अचिव्हमेंट? जीवनामध्ये कमवलं काय तुम्ही? सगळं काय आहे, कमवलं काय? श्रीकृष्णच भेटले नाहीत, भगवंत कोण आहे त्याचा पत्ताच लागला नाही या मनुष्य जीवनामध्ये. एवढं सगळं काय जाळायचंच आहे खरं. म्हणून म्हणले, ते बासरी, ते झाडं जे, त्या झाडांना, त्या तिसरी गोपी म्हणते की बरं झालं आमचा संसार मोडला. संसार मोडला, पण श्रीकृष्ण भेटले ना. श्रीकृष्ण भेटले तर काहीच दुसऱ्या गोष्टीची अपेक्षा नाही, किंवा काही आता भेटायचं बाकीच राहिलं नाही म्हणता येत त्या. कारण आता आम्हाला एकच भेटला, एकावर किती पण शून्य द्या, वाढत जाते. आतापर्यंत नुसते भोपळे भेटले होते मोठे मोठे, 0 0 0 0 0. हे घर शून्याप्रमाणे, बायको सुंदर शून्याप्रमाणे, नोकरी शून्याप्रमाणे, सगळं काही व्याप, जनावर, व्यवसाय शून्याप्रमाणे. एवढे मोठे शून्य आम्ही गोळा केले, पण तो एकच नाही. शून्याला काय किंमत आहे? त्या शून्याच्या पुढं एकच नाही, तो एकला ईश्वर कृष्ण, तो एक कृष्ण आम्हाला भेटला आमच्या जीवनामध्ये. तर म्हणे आता किती किंमत झाली त्याची? 10,000, 1 लाख, 10 लाख, 1 करोड. म्हणून म्हणलेलं आहे श्रीकृष्णांना स्थान. पण एक गोपी तक्रार करते, भगवंता बासरी वाजवा, पण स्वयंपाक करताना वाजवत जाऊ नका हो. टायमिंग थोडं लक्षात घे जावं, संध्याकाळी 8 ते 9 आमचं स्वयंपाकाचं टायमिंग असते. भगवंत म्हणले, का बरं? म्हणले, तुम्ही जेव्हा स्वयंपाक करताना वाजवतात, ती लाकडं जी आहेत ना, लाकडं लगेच रडायला सुरू करतात. चुलीतली लाकडं, त्यांना अश्रू आवरत नाही त्या लाकडांना. त्यांना आनंद होतोय की आमच्या कुळातला एक व्यक्ती आता श्रीकृष्णाच्या ताप्यात मिक्स झालेला आहे.
तर त्यामुळे त्यांना इतका आनंद होतोय की लाकडं चुलीतली रडायला लागतात आणि चुलीतली लाकडं रडायला लागले की चूल धुकते आणि आमचं शिजत नाही तिकडे लवकर. मग सासू लगेच ओरडायला लागते, कवापासून बसली तिकडे, काय मोबाईलवर खेळत बसली का? स्वयंपाक कधी होणार तुझा? तर असं होतंय, असं एका गोपींची तक्रार. आणि म्हणून ती भगवंताला प्रार्थना करते की वाजवू नको बाबा, ही मुरली तुझी वाजवू नको, अशी ही थोडीशी तक्रार. नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली रे, नको वाजवू श्री हरी मुरली रे. तुझ्या मुरलीने दाणवू गहरली रे, तुझ्या मुरलीने दाणवू गहरली रे. टाळी टाळी. नको वाजवू श्री हरी मुरली रे, नको वाजवू श्री हरी मुरली रे. घरी करीत होते मी कामधंदा, घरी करीत होते मी कामधंदा, तेथे मी गडबडली रे, तेथे मी गडबडली रे. नको वाजवू श्री हरी मुरली रे, नको वाजवू श्री हरी मुरली रे. सागर घेऊनी पाणी असी जाता, सागर घेऊनी पाणी असी जाता, डोईवर घागर पाजरली, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली. एका जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी पूर्ण कृपेने, राधा गवळण घाबरली, राधा गवळण घाबरली. नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली. नको वाजवू श्री हरी मुरली. भगवंता, ती मुरली वाजवू नका तुम्ही, आमच्या संसाराचा खेळखंडोबा केला तुम्ही सगळा. काय, कारण राहतच नाही, राहूच शकत नाही. बासरी वाजली की नशाच चढते आम्हाला. अशी नशा आहे, अशी नशा तुम्हाला पाहिजे का? कोणाकोणाला पाहिजे हात वर करा. तुम्हाला नको का नशा? नको, ही बासरीची नशा नको. दारू पिता का? दारू बरं वाटेल तुम्हाला जरा. संसाराच्या नशा सोडा. रात्री जर दारू पेला तर सकाळी उतरते, बरोबर आहे का?
रात्री दारू पिलात तर उतरते सकाळी, पण ही अशी नशा आहे भगवंताच्या नावाची की हे सकाळी उतरत नाही. हरिनाम का प्याला पीले बंदे तेरी जिंदगी सुधर जाएगी. तर हरिनामाचा प्याला प्यायचा, भगवंताच्या नावाचा प्याला प्यायचा, ह्याची नशा कधीच उतरत नाही. कधी 15 वर्षापूर्वी श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये प्रसाद खाल्ला होता तो व्यक्ती आता इथं माळा करायला लागला, सत्संगामध्ये आला 15 वर्षानंतर. ही नशा अशी आहे की ते काय मग. आणि जे वृंदावनला जाऊन आलेले आहेत त्यांची तर नशा अजून उतरलेली नाही. वृंदावनला एकदा आला की व्यक्ती लक्षात येते त्यांची नशा कशी असते ती वृंदावनची. म्हातारे सुद्धा तरुण होतात वृंदावनामध्ये. तर अशी ही नशा भगवंताच्या नावाची लावून घेतली पाहिजे आपण, तर जीवनाचं कल्याण होऊ शकतंय. ही जी वेणू आहे, वेणू अशी सरळ आहे बघा, सरळ साधी. बघा बरं वाकडी आहे का कुठे ही वेणू? गोडसे प्रभू बघा बरं कुठं वाकडी दिसते तुम्हाला? सरळ आहे का? ही वेणू सरळ, असं सरळ राहायचं, सरळ. आयुष्यामध्ये सरळ राहायचं, वाकड्यात शिरायचं नाही आणि गडबडी करायच्या नाही. आतमध्ये जे आहे ते बाहेर, आतून बाहेरून साधं सरळ सिंपल बासरीसारखं राहायचं. असा एक संदेश या बासरीच्या रूपाने सर्वांसाठी. आणि या बासरीतनं निघणारा जो सूर आहे, हा जो ध्वनी आहे, हा ध्वनी म्हणजेच हरे कृष्ण महामंत्र आहे. प्रभुपाद महाराज म्हणाले पूर्ण शास्त्राचं सार म्हणजे श्रीमद भागवत, त्या भागवताचं सार म्हणजे भगवंताची वेणू, आणि या वेणूमधून सर्वांचं सार बाहेर पडतं हरे कृष्ण महामंत्राच्या रूपाने. म्हणजे हा मंत्र जो आहे, हा मंत्र शील प्रभुपादांनी बासरी वाजवली. असं प्रभुपाद महाराजांना तर असं गुरुजींसारखी बासरी वाजवता येत नव्हती, परंतु प्रभुपाद महाराजांनी हा हरे कृष्ण महामंत्र अमेरिकेच्या धर्तीवर घेऊन गेले. त्या अमेरिकेमध्ये प्रभुपादांनी बासरी वाजवली हरे कृष्ण मंत्राची, आणि लाखो लोक भक्त बनले. तर ध्वनी आकर्षित करू लागला. त्या हरे कृष्ण मंत्र प्रभुपाद म्हणायचे, मंत्र म्हणला की लोक आकर्षित व्हायला लागले त्या अमेरिकेतले. जसं त्या गवळणी आकर्षित होऊ लागल्या श्रीकृष्णांकडे बासरी वाजवल्यानंतर, तर प्रभुपाद महाराजांनी अमेरिकेत पाऊल ठेवलं आणि ते अमेरिकेचे नौजवान सगळे आकर्षित व्हायला लागले. इतके आकर्षित झाले या हरे कृष्ण महामंत्रामध्ये. त्या गवळणींनी जसं घरदार सोडलं, तसं या विदेशी लोकांनी सुद्धा घरदारात सगळं सोडलं, त्याग केला, आई वडिलांचा संपत्तीचा काही विचार नाही केला, आणि ते प्रभुपाद महाराजांकडे पळत पळत आले त्या हरे कृष्ण मंत्राचा आवाज ऐकून, आणि त्या कीर्तनामध्ये नाचू लागले. त्या प्रभुपाद महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचू लागले, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बोला टाळी टाळी. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा
गोविंद गोविंद गोपाल. म्हणा टाळी टाळी. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल, राधे गोविंद गोविंद गोपाल. राधे गोविंद गोविंद गोपाल, राधे गोविंद गोविंद गोपाल. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल, राधे गोविंद गोविंद गोपाल. गोपाल कृष्ण भगवान की, कृष्ण कन्हैया लाल की, बोलो वृंदावन गोकुल धाम की. श्री कृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव की. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की. निताय गौर प्रेमानंदे. निताय गौर